दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ आयुष्यात पहिल्यांदाच अभिनेत्री रंजना आणि त्यांच्या जोडीविषयी बोलले. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपले मन मोकळे केले. रंजना आणि त्यांची जमलेली जोडी, एकत्र केलेले काम आणि शेवटी रंजना यांचा दुर्दैवी मृत्यू याबद्दल ते सविस्तर बोलले. चला तर जाणून घेऊया मुलाखतीत ते नेमके काय म्हणाले. अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची प्रेम कहाणी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर पण दुर्दैवी प्रेम कहाणी आहे. 1970 ते 80च्या दशकात दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. एकत्र काम करताना त्यांच्या जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्या दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका सिनेमाच्या शूटिंगला जात असताना रंजना यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रंजना अंथरुणाला खिळल्या. त्यानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला. पुढे अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केलं, तर रंजना शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या आणि वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर या प्रेम कहाणीविषयी अनेक गोष्टी चवीने चर्चेला गेल्या. मात्र या सर्वांवर अशोक सराफ यांनी कोणती प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र आता एवढ्या वर्षांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांना तुमची सर्वात आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती, तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वात छान कोणत्या अभिनेत्रीबरोबर जुळली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी रंजना यांचे नाव घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावर बोलताना ते म्हणाले, खरं सांगायचं तर माझी सर्वात चांगली जोडी रंजनासोबत जमली. ती एक उत्कृष्ट कलाकार होती. एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर ती त्या गोष्टीवर खूप मेहनत करून जमवायची. तिच्यात खूप चिकाटी होती. एखादी गोष्ट शिकून ती उत्तम करण्याचा प्रचंड ध्यास होता. कोणत्याही माणसात असा ध्यास असेल तर तो नक्कीच यशस्वी होतो आणि म्हणूनच ती एवढी यशस्वी झाली. ते पुढे म्हणाले, तिने करिअरच्या सुरुवातीला केलेले काही चित्रपट पाहून मला वाटायचं तिने असे चित्रपट केले नसते तर बरं झालं असतं. पण नंतर तिने अभिनयात इतकी प्रगती केली की सारा महाराष्ट्र तिचा फॅन झाला. याच काळात तिचे आणि माझे अनेक चित्रपट एकत्र आले. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आमची जोडी खूप गाजली. आमचे गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बिनकामाचा नवरा, बायको असावी अशी, एक डाव भूताचा, सासू वरचढ जावई असे एका पाठोपाठ एक चित्रपट हिट होत गेले आणि आमच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. एखाद्या सीनमध्ये मी काय करणार हे तिला आधीच कळायचं आणि ती काय प्रतिक्रिया देणार हे मला लगेच समजायचं. त्यामुळे आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून यायची, असे ते पुढे म्हणाले. त्यांनी आपल्या बहुरूपी या आत्मचरित्रातही रंजनाच्या दुर्दैवी अपघाताबद्दल भाष्य केलं आहे. ते लिहितात, रंजना सुरुवातीपासूनच माझी फॅन होती. मी तिच्यासोबत काम करायला लागल्यावर मला समजलं की ती खूप हुशार होती आणि तिची निरीक्षण शक्ती अफाट होती. त्यामुळेच अनेक प्रकारच्या भूमिका तिने सहज साकारल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मेहनती अभिनेत्रीमध्ये मी रंजनाचं नाव घेईन. तिचं अपघातात असं जाणं हे खूप दुर्दैवी होतं. अशा शब्दात अशोक सराफ यांनी आपल्या आत्मचरित्रात भावना व्यक्त केल्या. अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच रंजना यांच्याबद्दल इतक्या मनापासून भावना व्यक्त केल्या. त्या भावना ऐकल्यानंतर या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री काय एवढी लोकप्रिय होती ह्याचं उत्तरही मिळतं. काळाने त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली असली तरी मराठी चित्रपटसृष्टीतील ही सुपरहिट जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तुम्हाला अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी सर्वाधिक कोणत्या चित्रपटात आवडली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच इंटरेस्टिंग कहाण्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.